तुमचे पण केस असे माझ्यासारखे झालेले आहेत एकदम कडक आणि निस्तेज, तर हा व्हिडिओ नक्कीच पहा. हा व्हिडिओ तुमच्यासाठी असेल. मी ह्याच्यामध्ये सांगणार आहे की आपण काय करायचं आहे उन्हाळ्यात. हाय हॅलो नमस्कार सगळ्यांना, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर आजचा पण व्हिडिओ खूप छान आणि इंटरेस्टिंग आहे. तर बघा, उन्हामुळे आपली स्किन जशी डॅमेज होत असते, स्किन कशी काळी पडते, तसं आपल्या केसांनाही उन्हाचा खूप जास्त परिणाम होत असतो. तर आता माझे केस बघा एकदम निस्तेज झालेले आहेत. तर याच्यासाठी मी एक क्विक रेमेडी यूज करते. ती रेमेडी कोणती आहे ती तुमच्याबरोबर मी शेअर करणार आहे. आता वाजले सकाळचे 7, तर तुम्ही ही रेमेडी दुपारून जरी यूज केली तरी चालेल. तर आता बघूया आपण कुठली रेमेडी मी काय यूज करते जेणेकरून हे माझे निस्तेज झालेले केस एकदम. तर आधी मी इथं आदिवासी हेअर ऑइल घेते. हे ऑप्शनल आहे, तुमच्याकडे जर तुम्ही कोणतंही यूज करत असाल तर ते घ्या. कोकोनट ऑइल असेल तर अजूनही चांगलं. तर मी आदिवासी हेअर ऑइल यूज करते. तर बघा, आता ऑइल घेतल्याच्या नंतर ना ह्याच्यामध्ये मी दही घेतलेलं आहे. दही कुठलंही चालेल, बाहेरून आणलेलं किंवा घरात बनवलेलं तेही चालेल. आणि आता इथं मी घेणार आहे ग्लिसरीन. ग्लिसरीनचा चेहऱ्यासाठी जसा छान उपयोग होतो, चेहरा उजळून जसा निघतो, तसं ग्लिसरीनमुळे केससुद्धा चमकून निघतात. आणि आता इकडे घेते मी टर्मरिक, म्हणजे आपली हळद. हळद जशी चेहऱ्याला सुंदर माऊसूद बनवते तशी केसांनासुद्धा माऊसूद बनवते. आणि दही ह्याच्यासाठी की दह्याचं जे क्रीमी स्ट्रक्चर असतं त्याच्याने केस आपल्या अतिशय सिल्की होणार आहे. तर बघा, व्यवस्थित मी केस विंचरून घेतलेले आहेत. आणि ही रेमेडी जर तुम्ही दुपारून लावली तर आणखीन चांगलं, कारण दही थंड असतं. आणि उन्हाळ्यामध्ये तर दुपारूनच लावा. आणि हिवाळ्यात तर स्किपच करा, पण उन्हाळ्यासाठी आहे हे आपलं, कारण दही खूप थंड असतं. दह्यामुळे खूप जणांना सर्दी पण होऊ शकते. तर छानपैकी हे जे बनवलेली रेमेडी आहे आपली, हळद, ग्लिसरीन, तेल आणि दही अशी व्यवस्थित केसांना डाय ब्रशनं लावून घ्या. तुम्ही हातानेही लावू शकतात. अशा प्रकारे पूर्ण केसांना मी लावून घेते. आपण कलर कसा केसांना करतो तशा प्रकारे पूर्ण केसांना लावून घ्यायचं आहे. थोडं किचकट आहे माहिती, पण ह्याचे 100% रिझल्ट आहेत. बघू शकता तुम्ही. तुम्हाला नंतर व्हिडिओच्या शेवटला कळेल की मी कशामुळं एवढं किचकट असूनसुद्धा केसांना का लावते ते. आता बघा, हे लास्टचे जे केस आहेत ते मी डायरेक्ट डब्यामध्ये बुडून काढलेले आहेत, कारण खूपच निस्तेज झाले होते केस. मी आठवड्यातून एकदा ही रेमेडी केसांना लावतच असते. कितीही काही होऊ द्या, मी आठवड्यातून एकदा लावतच असते. तर तुम्ही पण यूज करून बघा, 100% रिझल्ट आहे. तुम्ही मला कमेंट करून सांगा की तुम्हाला कसं वाटलं ते. तर आता व्यवस्थित सगळीकडे लावून घेतलं आहे मी. आणि आता एक छानपैकी असा आंबाडा लावून ठेवायचा आहे. आंघोळीच्या आधी करा हे. तर आता फक्त अर्धा तास मी हे ठेवणार आहे. उरलेलंसुद्धा पूर्ण केसांना लावून घेते. जेवढं तुम्ही लावता तेवढा लवकर रिझल्ट दिसेल तुम्हाला. थोडं किचकट आहे. आता अर्धा तास झालेला आहे, आपण केस धुवून घेऊया. तर चला तर केस धुवायला जाऊ. आता बघा, मी केस धुवून आलेली आहे आणि रिझल्ट तुमच्या समोर आहे. कसे झालेले आहेत बघा केस. एकसुद्धा केस माझा विंचरल्यावर कंगव्यामध्ये आलेला नाही आहे. अशा प्रकारे केस बघा अतिशय सुंदर आणि चमकून निघालेले आहेत केस. कोणाचं लग्न वगैरे असेल, कोणत्या फंक्शनला जायचं असेल, पार्लरला जायला वेळ नसेल, तर तुम्ही ही रेमेडी घरात करू शकता आणि तुमचे केसांना एक छान सुंदर लुक देऊ शकतात. बघू शकता तुम्ही, खूप सिल्की झालेले केस माझे. आणि ह्याचा आहे तसा गुण बरं का. तुम्ही पण एकदा ट्राय करा आणि मला कमेंटमध्ये सांगा की तुम्हाला ही माझी घरगुती रेमेडी कशी वाटली. तर व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब, लाईक आणि शेअर करा. कमेंट करून सांगायला विसरू नका. अतिशय सुंदर असा रिझल्ट आहे. तुमच्यासमोरच मी रेमेडी केसांना लावली आणि त्याचा रिझल्ट बघा. केस धुतल्याच्या नंतरसुद्धा केस गळणार नाही आहे. चला तर मग लाईक करा, सबस्क्राईब करा. उद्या भेटूया. बाय.